नमस्कार, मी नूतन फौजी पत्नीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. आजचा व्लॉग प्रत्येक फौजी कुटुंबाच्या मनाला स्पर्श करणारा आहे. सुट्टी कितीही सुंदर असली तरी तिचा शेवट ठरलेलाच असतो. या काही दिवसात आम्ही खूप हसलो, खूप फिरलो, खूप आठवणी गोळा केल्या. पण आज पुन्हा एकदा कर्तव्याच्या दिशेने निघायची वेळ आली आहे. चला आमच्या या प्रवासात तुम्ही सोबत. काही दिवसांपूर्वी आम्ही गावाला आलो होतो. आई, बाबा, नातेवाईक, मित्र, लहानपणीच्या आठवणी आणि गावचं प्रेम सगळंच पुन्हा एकदा मन भरून जगलो. या काही दिवसात वेळ कसा गेला ते कळलंच नाही. मुलांनी दिवसभर मस्ती केली, आजी आजोबांसोबत खेळले, शेतात धावले, मातीशी खेळले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतच राहावासा असा होता. आमच्यासाठी ही सुट्टी फक्त फिरणं नव्हतं, तर नाती पुन्हा जगण्याची संधी होती. पण फौजी कुटुंबाच्या कॅलेंडरमध्ये सुट्टीच्या शेवटची तारीख आधीपासूनच लिहिलेली असते आणि तो दिवस नकोसा वाटत असला तरी येतोच. सकाळपासूनच आमची आवराआवर सुरू झाली होती. बॅगा भरायच्या चालला होता, कपडे भरायची चालली होती आणि घरचे पुन्हा पुन्हा विचारत होते, हे घेतलंस ना, ते घेतलंस ना. आणि शांतपणे सामान उचललं. घरात सगळे हसत होते, पण प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट चालू होती, आता पुन्हा कधी भेट होईल. घर सोडताना पाय पुढे जातात, पण मन मागेच थांबतं. गाव मागे पडत होतं आणि आठवणी मनात पुढे येत होत्या. स्टेशनवर पोहोचलो. गाडीची वाट पाहताना मुलं अजूनही खेळण्यात मग्न होती. त्यांना अजूनही निरोप म्हणजे काय ते पूर्ण समजत नाही. गाडी आली, सामान ठेवलं आणि पुन्हा एक नवीन प्रवास सुरू झाला. ट्रेनमध्ये मुलांची खरी धमाल सुरू झाली. खिडकीतून बाहेर पाहणं, नवीन मित्र बनवणं, एकमेकांसोबत खेळणं, हसणं, धावणं, यांच्यासाठी प्रत्येक ट्रेन एक नवीन साहस असतं. आम्ही त्यांच्याकडे पाहून सगळा थकवा विसरत होतो. प्रवासात घरून आणलेलं जेवण उघडलं, स्वतःच्याच हातची भाजी, पोळ्या, लोणचं. प्रवासात याची चव नेहमी वेगळीच लागते. ट्रेनमध्ये एवढं काही खास जेवायला मिळत नाही आणि आपल्यालाही ते आवडत नाही. मग गावाकडचं वांगं म्हणा, कारलं म्हणा, दोडकं म्हणा, जे गावच्या भाज्या आहेत का नाही, त्याची चव काही वेगळीच असते. आणि त्याच मुलांच्या आवडीनुसार आम्ही अळूची वडी आणली होती, थोडंसं कुरडई, पापड हे सगळं आणलं होतं. जसं की मुलांना पनीरची भाजी आवडते माझ्या, कमी तिखट असं. म्हणजे ट्रेनमध्ये त्यांना अनकम्फर्टेबल होऊ नये, भूक लागून काही उगाच जास्त खाल्लं काही जाऊ नये म्हणून. तरीही थोडंसं लॉलीपॉप, चिप्स, बिस्किट, चिक्की वगैरे हे तर घेणं चालूच असतं. ट्रेनमध्ये मुलांना लगेच मित्र बनवतात. असेच त्यांच्यासोबत खेळायला बलून, त्यांचं पेन, पेन्सिल, क्रेयॉन सगळं काही व्यवस्था करून ठेवली होती. कारण ऑलमोस्ट खूप दिवस झाले प्रवास करतो आणि मुलांना कोणत्या गोष्टी लागतात हे खूप चांगलं माहिती झाले आणि त्याच्याशिवाय ते राहत देखील नाहीत. कारण ट्रेनमध्ये आपणही स्वतः खूप वेळ प्रवास करून थकलो जातो आणि शेवटी मुलं आहेत, त्यांना एका जागेवर काही बसताही देखील येत नाही. पण खिडकी बाहेर गाव मागे पडत होतं. घर पुन्हा आठवत राहत होतं. शेती, डोंगर, लहान लहान स्टेशन सगळं हळूहळू दूर जात होतं आणि मनात एक शांत रिकामेपण भरत होतं. पण फौजी कुटुंबाला थांबून चालत नाही. एका घरातून दुसऱ्या घराकडे जाणं हेच आमचं आयुष्य आहे. प्रवास संपत आला. मुलांचे ट्रेनमधले मित्र मात्र एकामागोमाग एक उतरू लागले होते. बाय, पुन्हा भेटू इतकंच बोलून क्षणात नवीन मैत्री संपली. लहान मुलं आपल्याला एक मोठा धडा शिकवतात. भेट झाली तर मनापासून जगायचं आणि निरोप आला तर हसत द्यायचा. शेवटी आम्ही आमच्या स्टेशनवर उतरायला लागलो. पुन्हा एकदा कॅन्टोन्मेंटच्या दिशेने प्रवास सुरू होणार होता. काही लोकांसाठी ही फक्त नोकरीची जागा असते, पण आमच्यासाठी हेच आमचं दुसरं घर असतं. इथे पुन्हा आमचा नवीन दिनक्रम सुरू होणार होता. नवीन जबाबदाऱ्या, नवीन सकाळ, नवीन प्रतीक्षा आणि हे सगळं आठवूनच खूप मन भरून येत होतं. गावाकडून आल्यानंतर अजिबात करमत नाही. कारण कॅन्टोन्मेंटमध्ये, आर्मी क्वार्टरमध्ये, आर्मी एरियामध्ये खूप शांतता असते. वेगवेगळ्या राज्यातली लोकं असतात, आपलेपणा असतो. तरीही गावची माती, गावची माणसं आणि ही आपल्यासाठी
स्मृती खूप अनमोल असतात, त्यांच्या आठवणी. आपण आयुष्यभर तिथंच राहिलेलो असतो. त्याच्यामुळे ही एक आठवण कुठेतरी मनात असते, परंतु कर्तव्याच्या दिशेने जायला लागतं. फौजींसोबत आपली ड्युटी चालू असते. मुलांचं रुटीन, फौजींचं रुटीन, आपलं स्वतःचंही रुटीन एक बसवायचं असतं. 1 महिना, 2 महिने, 15 दिवस, 10 दिवस, किती दिवस जरी घर बंद असलं तरी पुन्हा एकदा तो दरवाजा उघडून आत जायचं असतं. धूळ सगळं आवरायचं असतं आणि पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात करायची असते. आणि हे प्रत्येकीसोबतच असतं आणि प्रत्येकालाच करावं लागतं. कारण यातच खरी मज्जा असते आणि हीच खरी नवीन आयुष्य, नवीन लाईफ असते, जी प्रत्येक फौजी पत्नीला हवीहवीशी असते. पण तितकीच चॅलेंजिंग असते आणि तितकीच उत्साही देखील असते. ट्रेनमध्ये थोडंसं अनकम्फर्टेबल असतं, कारण 3AC, 2AC, फर्स्ट ACमध्ये ऑलमोस्ट प्रत्येकाच्या पोस्टनुसार इथं कोटा असतो. आम्हाला तर 3ACचा असतो. त्याच्यामुळे साईड लोअर सीट मिळाली तर जरा कम्फर्टेबल वाटतं, कारण मुलांनाही खिडकीतून बाहेर बघता येतं आणि आपल्यालाही व्यवस्थित बसता येतं, जेवण करता येतं, त्यांना खेळवता येतं. पण साईडची सीट नाही मिळाली तर थोडं अनकम्फर्टेबल होतं, कारण सगळेच सोबत बसलेले असतात. मग मुलंही खेळत नाहीत आणि प्रत्येकजण सपोर्ट करेल असंही नाही. म्हणून पण मला तरी मिळाली साईड लोअर सीट, त्याच्यामुळं हा प्रवास आमचा छान गेला. ट्रेन नेहमी डिले होते, कधी लवकर पोचत नाही, टायमिंगला जाते, नाहीतर डिले तरी होतेच. असंच झालं काहीसं आणि ट्रेन आमची डिले झाली 7-8 तास ऑलमोस्ट. आम्ही सकाळी पोचणार होतो ते संध्याकाळी पोचणार होतो, पोचलं जाणार होतो, हे सारखं चेक करत 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 चाललं होतं. पण शेवटी पोचलो आम्ही आणि साफसफाई वगैरे झालं की घर पुन्हा घरासारखं वाटायला लागतं. गावाहून आणलेला भाजीपाला, कुठं नमकीन, कुठं धान्य, कुठे मसाले, एक एक करून सगळं जागेवर ठेवायचं होतं. त्या भाज्यांमध्ये फक्त चव नसते, आईचं प्रेम, गावचा सुगंध असतो आणि पुढच्या भेटीची आशा असते. सगळं आवरून झाल्यावर आम्ही क्षणभर शांत बसले आणि मनात एकच विचार आला, फौजी कुटुंबाचं आयुष्य हे 2 जगांमध्ये चालत राहतं. एक आपलं गाव आणि दुसरं कर्तव्याचं घर. दोन्ही तितकीच आपली, दोन्ही तितकीच प्रिय आणि दोन्हींसाठी मन सारखंच धडधडत राहतं. आज पुन्हा आम्ही आमच्या दिनक्रमात परतलो आहोत आणि पुन्हा पुढच्या सुट्टीची वाट पाहणं सुरू झालं. कॅलेंडरवर पुन्हा एक तारीख शोधली जाईल, पुन्हा एक दिवस मोजला जाईल आणि पुन्हा एकदा याच उत्साहाने गावाकडे निघू. कारण फौजी कुटुंबाला आशा ठेवायला कोणी शिकवत नाही, आयुष्यात शिकवतं. जर हा प्रवास तुम्हालाही तुमच्या आयुष्याची आठवण करून गेला असेल तर हा व्लॉग नक्की शेअर करा. तुमचं एक प्रेमाचं कमेंट आमच्यासाठी खूप मोठा प्रेरणा असते. मी नूतन पुन्हा भेटेन एका नव्या आशेसोबत. तोपर्यंत हसत राहा, मजबूत राहा आणि आपल्या सैनिकांवर असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.